या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा जोर वाढला असून पदयात्रा, सभा आणि नेत्यांच्या दौऱ्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढावा आणि कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी राज्य सरकारने गुरुवारी 15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या संदर्भातील अधिसूचना शासनाने जारी केली आहे. शासनाच्या अधिसूचनेनुसार संबंधित महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, केंद्र शासनाची कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका तसेच तत्सम आस्थापनांना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे. तसेच कामानिमित्त महानगरपालिका क्षेत्राबाहेर असलेल्या त्या क्षेत्रातील मतदारांनाही ही सुट्टी लागू राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मतदान होणाऱ्या महानगरपालिकांमध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, निजामपूर, मीरा भाईंदर, वसई, विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज, कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांचा समावेश आहे.